अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग हा विभाग आपण बघत आहोत. तर या विभागामध्ये पहिला भाग आहे सारखेपणावर आधारित प्रश्न ॲनालॉजी टेस्ट. तर पहिला विभाग आहे सारखेपणावर आधारित प्रश्न ॲनालॉजी टेस्ट. यामध्ये काही उपविभाग पण आहे. तर त्यातील उपपार्ट आहे शाब्दिक सारखेपणा वर्बल ॲनालॉजी. सारखेपणावर आधारित काही प्रश्न ॲनालॉजी टेस्ट. यामधील पहिला विभाग आहे शाब्दिक सारखेपणा वर्बल ॲनालॉजी. तर शाब्दिक सारखेपणा वर्बल ॲनालॉजीमध्ये काय आहे मुख्यतः ते बघूया. तर शाब्दिक सारखेपणा या प्रकारामध्ये एकमेकांशी संबंध असणारे दोन शब्द दिलेले असतात. त्याच प्रकारचा संबंध असणाऱ्या दोन शब्दांची जोडी शोधून काढावी लागते. काय करायला सांगितलेलं आहे, तर दोन शब्द दिलेले असतात एकमेकांशी संबंधित. त्याच प्रकारचे संबंध असणाऱ्या दोन शब्दांची जोडी शोधून काढावी लागते. सर्वप्रथम प्रश्नामधील शब्दातील संबंध शोधून काढावा, त्याचप्रमाणे उत्तराचा पर्याय निवडावा. तर प्रश्न आहे पहिला, सकाळचे पहाटेशी नाते तसे टिंबटिंब नाते. आता सकाळचे पहाटेशी नाते तसे टिंबटिंब नाते. पर्याय क्रमांक तारुण्याचे वृद्धत्वाशी. पर्याय क्रमांक ब संध्याकाळचे अंधाराशी. पर्याय क्रमांक क वाघाचे मांजराशी. पर्याय क्रमांक ड मुलाचे अभ्रकाशी. तर काय आहे प्रश्न, सकाळ या प्रश्नामध्ये सकाळ ही पहाटेनंतर येते. काय आहे, सकाळ ही पहाटेनंतर येते, म्हणून त्याचप्रमाणे नाते असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये मुलाचे अभ्रकाशी म्हणजे अभ्रक म्हणजे काय, लहान मूल. अभ्रक म्हणजे काय, लहान मूल. मग लहान मूल नंतर ते मोठे बनते, म्हणून मूल हे अभ्रकानंतर येते. बरोबर. तर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक ड मुलाचे अभ्रकाशी. सकाळचे पहाटेशी नाते तसे मुलाचे अभ्रकाशी नाते. प्रश्न क्रमांक 2, ग्रहांचे विश्वाशी नाते तसे टिंबटिंब नाते. पर्याय क्रमांक शब्दाचे भाषेशी. पर्याय क्रमांक ब पेनचे शाईशी. पर्याय क्रमांक क नौकेचे समुद्राशी. पर्याय क्रमांक ड निकालपत्राचे न्यायालयाशी. आता या प्रश्नामध्ये ग्रह काय आहे, विश्वाचा एक भाग आहे. ग्रह काय आहे, विश्वाचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे नाते असणारा पर्याय कोणता आहे, तर शब्द हा भाषेचा एक भाग आहे. बरोबर ना, शब्द हा भाषेचा एक भाग आहे. म्हणजे उत्तर काय येईल, शब्दाचे भाषेशी नाते. शब्दाचे भाषेशी नाते. ग्रहाचे विश्वाशी नाते तसे शब्दाचे भाषेशी नाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर हॉस्पिटल दोघांमध्ये जे नाते आहे तसे नाते. पर्याय क्रमांक अ वेटर उपहारगृह. पर्याय क्रमांक ब शेतकरी पीक. पर्याय क्रमांक क बंदूक बार. पर्याय क्रमांक ड वजनकाटा वस्तुमान. तर आता या प्रश्नामध्ये डॉक्टर ही हॉस्पिटलमध्ये काम करणारी सजीव व्यक्ती आहे. काय आहे, डॉक्टर ही हॉस्पिटलमध्ये काम करणारी सजीव व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे उपहारगृहामध्ये काम करणारी सजीव व्यक्ती ही वेटर आहे. काय आहे, उपहारगृहामध्ये जी वेटर म्हणून काम करणारी व्यक्ती आहे ती काय आहे, सजीव आहे. तर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक अ वेटर उपहारगृह. प्रश्न क्रमांक 4, जसे गाय बैल तसे. पर्याय क्रमांक अ म्हैस कुत्रा. पर्याय क्रमांक ब
बकरा बकरी, पर्याय क्रमांक क. वाघ सिंह, पर्याय क्रमांक ड. उंदीर मांजर. आता गाय बैल ही कसली जोडी आहे? नर व मादीची जोडी आहे. गाय काय आहे? मादी, आणि बैल काय आहे? नर. म्हणजे आपल्याला दुसरी जी जोडी शोधायची आहे ती कसली पाहिजे? नर मादीची जोडी पाहिजे. आता नर मादी काय आहे? नर मादी यामध्ये तर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब. बकरा बकरी. जसे गाय बैल तसे बकरा बकरी. प्रश्न क्रमांक 5. जसे सिंह हरिण तसे टिंबटिंब, पर्याय क्रमांक अ. साप मुंगूस, पर्याय क्रमांक ब. कुत्रा उंदीर, पर्याय क्रमांक क. कासव मासा, पर्याय क्रमांक ड. वानर हत्ती. आता सिंह व हरिण हे एकमेकांचे काय आहे? शत्रू आहेत, बरोबर ना? सिंह व हरिण हे काय आहे? एकमेकांचे शत्रू आहे. तर आपल्याला अशी जोडी ओळखायची आहे का त्या दोघांमध्ये काय असेल? शत्रुत्व असेल. तर साप आणि मुंगूस हे एकमेकांमध्ये काय आहे? शत्रू आहे. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 6. ट्रॅक्टर ट्रेलर सारखे नाते दाखवणारी शब्द जोडी, पर्याय क्रमांक मंदिर देवता, पर्याय क्रमांक ब. प्रौढ मनुष्य बालक, पर्याय क्रमांक क. घोडागाडी, पर्याय क्रमांक ड. रेल्वे रूळ. आता ट्रॅक्टर हे ट्रेलरला ओढते. काय? ट्रॅक्टर काय करतो? ट्रेलरला ओढतो. मग आता घोडा हा टांग्याला ओढतो. म्हणजे काय येईल? उत्तर घोडा गाडी, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 7. धान्याची रास तशी लाकडाची टिंबटिंब, धान्याची रास तशी लाकडाची टिंबटिंब, पर्याय क्रमांक मोळी, पर्याय क्रमांक ब. थप्पी, पर्याय क्रमांक क. पेंढी, पर्याय क्रमांक ड. जुडी. धान्याच्या साठ्याला आपण काय म्हणतो? रास म्हणतो. काय म्हणतो? धान्याच्या साठ्याला रास म्हणतो. तर लाकडाच्या गठ्ठ्याला काय म्हणणार आहोत आपण? मोळी म्हणणार आहोत. लाकडाची काय असते मग? मोळी असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 8. हातात घड्याळ तर पायात टिंबटिंब, पर्याय क्रमांक अ. बूट, पर्याय क्रमांक ब. पैंजण, पर्याय क्रमांक क. मौजे, पर्याय क्रमांक ड. चप्पल. हातात घड्याळ तर पायात टिंबटिंब. हातात वर काय असते? घड्याळ बांधलेले असते. हातात काय घालतो आपण? घड्याळ घालतो. त्याचप्रमाणे पायात काय बांधतो आपण? पैंजण. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 9. मेणबत्ती प्रकाश तर कोळसा, पर्याय क्रमांक अ. उष्णता, पर्याय क्रमांक ब. शेगडी, पर्याय क्रमांक क. काळा, पर्याय क्रमांक ड. तप्तता. आता मेणबत्ती काय करते? प्रकाश देते. तर कोळसा काय देतो? उष्णता देतो. मेणबत्ती मग आपण काय कसे म्हणू शकतो? मेणबत्ती ही प्रकाशासाठी जाळतात, तर कोळसा हा उष्णतेसाठी आपण. तर उत्तर काय येईल? उष्णता. प्रश्न क्रमांक 10. सूर्य व पृथ्वीचा जसा संबंध आहे तसाच संबंध टिंबटिंबचा आहे, पर्याय क्रमांक पृथ्वी मंगळ, पर्याय क्रमांक ब. मंगळ शुक्र, पर्याय क्रमांक क. चंद्र व सूर्य, पर्याय क्रमांक ड. पृथ्वी व चंद्र. आता पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पृथ्वी काय आहे? सूर्याभोवती फिरते. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र काय आहे? पृथ्वीभोवती फिरतो. तर उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक ड. पृथ्वी व चंद्र.
प्रश्न क्रमांक 11. डोळे व चष्मा यांच्यासारखा संबंध कानाचा टिंबटिंबशी आहे. पर्याय क्रमांक श्रवणयंत्र, पर्याय क्रमांक ब कापूस, पर्याय क्रमांक क कानातला बोळा, पर्याय क्रमांक ड कर्णफूल. आता डोळे व चष्मा यांच्यातला संबंध तर कानाचा टिंबटिंबशी आहे. तर आता कानाचा संबंध कशाशी असतो? श्रवणयंत्र. डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी आपण चष्मा वापरतो, बरोबर. तर म्हणजे डोळ्यांनी चांगले दिसावे आपल्याला, त्यासाठी आपण चष्मा वापरतो. तर कानाने आपल्याला चांगले ऐकू यावे किंवा त्यातील दोष निघून जावे म्हणून आपण काय करतो? श्रवणयंत्र वापरतो. तर कसला संबंध आहे? श्रवणयंत्र. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वी वसुंधरा तर नारी. पृथ्वी वसुंधरा तर नारी. पर्याय क्रमांक जननी, पर्याय क्रमांक ब महिला, पर्याय क्रमांक क जन्मदात्री, पर्याय क्रमांक ड माता. आता पृथ्वी ही वसुंधरा आहे, नारी काय असेल? महिला. पृथ्वी वसुंधरा समानार्थी शब्द आहे, नारी महिला. काय आहे? समानार्थी शब्द, नारी महिला. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 13. न्यायाधीश तर औषध. न्यायाधीश तर औषध. पर्याय क्रमांक अ डॉक्टर, पर्याय क्रमांक ब वैद्यकीय प्रतिनिधी, पर्याय क्रमांक क रोगी, पर्याय क्रमांक ड शिक्षा. तर डॉक्टर, न्यायाधीश तर औषध. न्याय देणारा कोण असतो? न्याय देणारा न्यायाधीश, तर औषध देणारा डॉक्टर. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 14. मीटर किलोमीटर तर टिंबटिंब मीटर. पर्याय क्रमांक फूट, पर्याय क्रमांक ब इंच, पर्याय क्रमांक क किलोमीटर, पर्याय क्रमांक ड सेंटीमीटर. आता मीटर हे किलोमीटरपेक्षा लहान आहे व जवळचे परिणाम आहे. मीटर काय आहे? किलोमीटरपेक्षा लहान व जवळचे परिणाम आहे. तर सेंटीमीटर हे मीटरचे लहान व जवळचे आहे. काय आहे? सेंटीमीटर. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 15. वधू वर तर टिंबटिंब दीर. वधू वर तर टिंबटिंब दीर. आता वधू वर जाऊ दीर यांचा नवरा बायकोचा संबंध आहे. वधू आणि वर हे यांचा कसला संबंध आहे? नवरा बायको. मग जाऊ आणि दीर यांचा पण कसला संबंध असेल? नवरा बायकोचा. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जाऊ. प्रश्न क्रमांक 16. साप मुंगूस तर मांजर. साप मुंगूस या दोघांमधील संबंध काय आहे? शत्रुत्वाचा आहे. म्हणजे दोघं काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. तर मांजरला विरुद्धार्थी शब्द काय आहे? उंदीर. तर पर्याय क्रमांक आहे उंदीर. साप मुंगूस हे विरुद्धार्थी शब्द आहे आणि उंदीर मांजर हेही विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे यांच्यातील जो संबंध आहे तो कसला आहे? शत्रुत्वाचा संबंध आहे. तर मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ उंदीर. प्रश्न क्रमांक 17. आखूड लांब तर टिंबटिंब खोल. आखूड आणि लांब हेही काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. मग खोल ला विरुद्धार्थी शब्द काय असेल? उथळ. खोलला विरुद्धार्थी शब्द काय आहे? उथळ.